लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाने जपला वारसा। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे आपल्या स्वातंत्र्याचा लढा लढत असताना ते भंडारा शहरातील खामतलाव चौक येथे आले होते। दरम्यान जवळील बजरंग चौक या ठिकाणी सुद्धा त्यांनी भेट दिली होती। त्यावेळी बजरंग चौकातील जय बजरंग गणेश उत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीची ख्याती खूप कमी होती। मात्र लोकमान्य टिळकांचे भंडाऱ्यात त्यावेळेच्या आगमनानंतर सदर मंडळाच्या आणि आजच्या असलेल्या मानाच्या गणपतीची व्याप्ती वाढली आणि गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमातून जय बजरंग गणेश उत्सव मंडळ सामाजिक संदेश देण्याचं कार्य आस्थागायत अविरतपणे करीत आहे। या वर्षीचे मंडळाचे 102वे वर्ष असून मंडळाने बजरंग चौक येथील हनुमंत मंदिराच्या समोर असलेल्या 300 वर्षापेक्षा जास्त जुन्या महाकाय पिंपळाचे झाडाखालील चबुतऱ्यावर आकर्षक सजावट करून 9 फुटाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे। तुकारामाच्या अभंगातील ओळी अन्वय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यानुसार वृक्ष संवर्धनाचा संदेश सदर मंडळाकडून देण्यात आलेला आहे। लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सव साजरा करण्याचा जो उद्देश होता तो मंडळ साध्य करीत असल्याने भंडारा शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचा जय बजरंग गणेश मंडळ वारसा जपत आहे। नमस्कार, माझं नाव हरीश राजू हुकरे। मानाचा महागणपती नव बजरंग गणेश उत्सव मंडळ बजरंग चौक भंडाराचा एक सदस्य म्हणून आपल्याला सांगू इच्छितो। स्वातंत्र्याची चळवळ सुरू असताना लोकमान्य टिळक हे भंडाऱ्याला आलेले होते। त्यावेळी त्यांनी बजरंग चौकातील मानाच्या महागणपती या मंडळाला भेट दिली आणि त्यावेळीपासूनच बजरंग चौकाचं हे गणेश मंडळ मानाचा महागणपती म्हणून उदयास आले। त्यावेळी लोकमान्य टिळक यावेळी बजरंग चौकामध्ये आले होते। त्यावेळेस त्यांनी प्रबोधनाला इथून सुरुवात करायला सांगितली आणि जवळच आमचा मुस्लिम समुदाय आणि इतर समाजाची लोक या ठिकाणी राहत असतात आणि सर्व मिळून आम्ही एक स्वातंत्र्य चळवळीचा आमच्या पूर्वजांनी त्याच्यामध्ये आपला योगदान मागील 102 वर्षापासून हे मंडळ गणेश उत्सव साजरा करत आहे। मंडळाला बऱ्याच समाजकार्यांनी आणि सामाजिक कार्यक्रम कार्य आम्ही नेहमी करत असतो। या मंडळाला आज 102 वर्ष पूर्ण झाली। तसेच या बजरंग चौक स्थित पिंपळाच्या झाडाला जवळजवळ 350 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानेच यावर्षी आम्ही एक वृक्ष संवर्धनाचा आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा एक मानस धरून आणि तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून गणेश मूर्तीची स्थापना पिंपळाच्या झाडाखाली केलेली आहे। त्यातून आम्हाला लोकांपर्यंत एकच संदेश पोहोचवायचा आहे, जसं यावर झाडाला 350 वर्ष पूर्ण झाली तसं प्रत्येकाने आपल्या घरी एक झाड लावून त्या झाडाचं संगोपन करावं आणि जमेल तितकं त्याचं संगोपन करून या सृष्टीसाठी आपलं काहीतरी योगदान द्यावं ही आमची यातून संकल्पना आहे। ऐतिहासिक वारसा जपत असतो, त्याला जपणे ही काळानुरूप गरज आहे। वृक्ष आपल्या सामान्य नागरिकांसाठी काय भूमिका राबवतात यासाठी म्हणून आम्ही यावर्षी संत तुकाराम महाराजांचं इथं चित्र लावलेलं आहे। त्यातून त्यांचं एक अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा एक खूप मोठा मेसेज आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक आमचा उद्देश आहे।